JCC जगदाळे क्रिकेट क्लब. तुला कोण हवी? माझा बॉल वरती लागला होता, ह्याच्या हा पायाला लागला वरून. आउट प्लेअर. पहिली मॅच आम्ही जिंकली आहे. जास्त चिडतो हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगचं निमित्त आहे आम्ही सगळे माझे मित्र आम्ही टर्फला क्रिकेट खेळायला चाललो आहे. तर खूप दिवसातून प्लॅन झाला आहे की अचानक भयानक नियोजन झालं की आज टर्फला क्रिकेटला खेळूयात. कारण वेळ होता, सगळ्यांनी वेळ काढला आणि सगळे गोळा बेरीज झाली आहे. आणि सो आता तिकडे निघालो आहे मी. तर चला म्हटलं व्लॉग करूयात आजचा क्रिकेटचा. तर व्लॉग कसा होतोय काय होतोय कंटिन्यू करा आणि कनेक्ट राहा. पुढच्या अपडेट मी देत राहू. बाय बाय. तुम्हाला काय बदल करायचा? आयसीसीचा नियम आहे आमचे टर्फच्या आयसीसीचे कोण चेअरमन. आयसीसी कसं असणार आहे? अरे कोण आहे आपलं फलटण? नाही अरे JCC जगदाळे क्रिकेट क्लब. जगदाळे क्रिकेट क्लब त्यांचा हा क्लब आहे. त्यांचे नियम आहे का हे सांग. नियम ना तो जो थांबला ना लागला वा त्याला डायरेक्ट लागला 6. काही लक्षात ठेवायचं मारायचं काही नियम व्हिडिओ बघायचा परत. याच्या पुढे रन आहेत, याच्या मागे रन नाही. याला जर लागून कॅच घेतला तर आउट आहे. त्याच्या पुढे लागला आणि बॉल लागला पुढे. JCC जगदाळे क्रिकेट क्लबचे सर्व नियम अंतर्गत चालणारे आम्ही जगदाळे. माननीय श्री काय नाव माझं? प्रीतम सुरवसे. नेक्स्ट आमचा बेस्ट बॉलर. बॉलिंग बघा पाहिजे फक्त. ऋषिकेश मोरे, रोहित साठे प्लेअर आणि समेद उपाध्याय असे. हा आमचा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर ऑलराऊंडर आहे ऋषिकेश मोरे. आणि बाउंड्री ऋषिकेश मोरे यांनी मारली आहे. हे यांचं बॅटिंग कौशल्य बघू शकता तुम्ही. ओ कडक 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 कडक. कमाल ऋषी. शॉट आहे शॉट आहे शॉट. काय आला आला गाडा. गाड्यात काय गाड्यात काय नाही, गाड्यात नाव आहेत 2. काय आहेत नाव? तुम्हाला दीपिका पडुकोन पाहिजे का कॅटरीना कैफ पाहिजे? दीपिका पदुकोण आणि कॅटरीना कैफ. ऐकलंच होतं ना. चला आणि कॉमन प्लेअर. हा कॉमन प्लेअर आहे. मी फक्त नसतो का IPL मध्ये प्लेअरला पडला तर छापा इम्पॅक्ट प्लेअर करणार आहे आता. नाही तू दोन्हीकडून प्लेअर आहे. येस चला सगळं होणार आहे छापा. काय हे आपल्याला काय पाहिजे? प्लेअर बोल. आमचा प्लेअर आहे ना. हा चुकले मग. काय अरे दाखवाल बॉलिंग आलेली आहे. ठीक आहे. किती ओव्हरची ए ओव्हर किती? चल तुला ओपनिंगला पाठवतो इज्जत घालावा लागला. कुठं मारणार आहे?
काय ऋषा आउट केलं राव. माझा बॉल वरती लागला होता, ह्याच्या हा पायाला लागला वरून. आउट प्लेअर. बाउंड्री आहे, बाउंड्री. अरे भाई पहिली मॅच आम्ही जिंकली आहे आणि मॅन ऑफ द मॅच आहे रोहित. भाईने 3 6 मारून मॅच जिंकवली. कोण? पहिली मॅच जिंकली आहे आणि दुसरी मॅचला सुरुवात झाली आहे आणि पुन्हा एकदा पहिली आमची बॅटिंग आली आहे. एक बॉल 4. चल गया. 3 बॉल मध्ये अजून एकच पाहिजे. 4 बॉल 4. 5 बॉल. तीन बॉल 38. 3 बॉल 3च झालेत. 57 रन. 58 टू विन. 58. थोडंसं बॉल. कसं काय फिल्डिंग करायला लागेल. काय घ्यायचं
ही दुसरी पण मॅच आमच्या टीमने जिंकली आहे आणि 2 सामन्यामध्ये दोन्ही सामने आमच्या टीमने जिंकले आहेत. अभी मजा आएगा ना भिड़ो. आमची टीम हा धना रोहित 3 जणांची टीम दोन्ही सामने तिघांनी जिंकले आहेत आणि ती 4 जणांची टीम. त्यांचा VIP प्लेअर पण तिकडूनच खेळतोय आहे दोन्हीकडून खेळतोय दोन्हीकडून. फायनल मॅच आहे आणि तिसरी मॅच 2 मॅच आम्ही जिंकल्यात. तिसरी मॅच आणि किती करायचे आहेत रन? ठीक आहे चला 55 रन करायचे आहे. वाईट सोड 6 किती बॉल? 2 बॉल 6 रन. सिक्स 4 बॉल 12 मस्त. 4 बॉल 12 रन. 18 5 बॉल कडक भाई कडक. नको एक काढा पावतेस. ठीक आहे चला 1 ओव्हर 18. नाही या ओव्हरला ना किती करणार या ओव्हरला? अरे अब यहाँ पे बॉल डाली और यहाँ का भी कॅच छुटा है. त्यांची बॉल जालण्याची ऍक्शन आणि सगळंच कसं खूपसूरत आहे आणि बॉल टाकलेला आहे आणि या छकडा ऋषेश मोरे यांचा शब्द व्हायला आणि या छकडा नाही रे रे आणि मध्ये आणि हे बघा फिटने पर भी फील्डिंग हो रही है और ये छकड़ा कैच ला नो चांस. 19-6-25 आणि हा एक छकडा आणि अशा पद्धतीने झालेला आहे 32 रन. प्रीतम दादांनी बॉल टाकलेला आहे. रोहित बॉल खेळायला तयार आणि हा बॉल टाकलेला आहे. यहाँ पे आता 6 मारलेला आहे. 6 मार आणि एक छकडा. झाले की 54 रन त्याचे झाले. 55 रन करायचे तिथे तुम्हाला. 55 रन करायचे 54 झाला आमचा स्कोर. कुठला संपले ओव्हर संपले लास्ट ओव्हर टाकले. 6 बॉल 1 रन पाहिजे आणि रोहित 6 बॉल 1 रन पाहिजे आणि रोहित साठी खेळत आहेत आणि टाकलेला बॉल सुपर ओव्हर घरी गेलो. गुपचूप ऑप्शन झालं आणि गुपचूप ऑप्शन मध्ये मला जास्त बोली लावली. एक 100 रुपयाची बोली एक्स्ट्रा केली. हा पण बाईची जिकीर आहे. हा ऋषिकेश मोरे मित्र आहे माझा. याचा स्पेशल कौतुक आहे की तुम्ही बघितलं असाल आता ब्लॉग मध्ये. हा बॉलिंग कमाल करतो, फिल्डिंग करतो, फक्त त्याला बॅटिंग करतो. पण कशी बॅटिंग करतो तुम्ही बघितलं असेल. सगळ्यात जास्त चिडतो ते नव्हतं बोलायचं रे. त्या ब्लॉग मध्ये नव्हतं बोलायचं रे. ठीक आहे खतरनाक प्लेअर आहे. मी तुझी बॅटिंग पहिल्यांदा बघितली. कमाल बॅटिंग पण भारी करतो. तुम्ही बघितली असेल कशी करतो. ते फुटेज दाखवतोच मी. दाखवलंच आहे तुम्हाला. आणि भाईची अजून एक ओळख की महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रात गाजत आलेला शो म्हणजे फोक प्रबोधन. त्याच्यामध्ये हा सिंगिंग करतो. आवाज पण खूप भारी आहे त्याचा. आणि महत्त्वाचं असेल तर फोक प्रबोधनचं प्रमोशन थोडं करूया त्यांच्या शोचं. तर फोक प्रबोधनचे पुढचे शो लवकरच अजून येणार आहेत. तर तुम्ही नक्की बारामती लाईनअप आहेत. हां तर तिथे पण ही सगळी टीम तिथली आहे. तो या सगळ्यांना तुम्ही खेळायला बघितलं असेल. त्यांचा स्टेजवरचा खेळ पण बघायला नक्की तुम्हाला मजा येईल. त्यासाठी फोक प्रबोधन शोवर तिकीट विक्री चालू आहे. लवकरात लवकर आपलं तिकीट बुक करा आणि प्रबोधन एन्जॉय करा.
लवकरच आम्ही होतोय आपल्या जवळच्या नाट्यगृहात. येस, मज्जा आली भावांनो. परत पुन्हा एकदा भेटू आपण लवकर. तरी आम्ही जिंकलेलो आहे. तरी तुम्ही हरलेला. चिडू नकोस. त्याला बोलण्याचा अधिकार नाहीये. तुझ्याला बोलण्याचा अधिकार नाहीये. चलो गाईज, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप दिवसातून क्रिकेट खेळलो, मज्जा आली आणि भारी वाटलं. सो टर्फला खेळायला. सो बाय बाय.